कांदा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदा बनवली ना तर आठवड्यातून 2-3 वेळा तरी मुलंही हट्टाने बनवायला सांगतील। सर्वात अगोदर अर्धा कप पोह्याची आपण छान अशी बारीक पावडर तयार करून घेतली। त्यानंतर यामध्ये 1 कप रवा घातला। रवा देखील थोडासा ग्राइंड करून घेतलेला आहे। तर हे पहा, इथे आपला रवा देखील छान असा बारीक ग्राइंड करून झालेला आहे। हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी पालक देखील वापरलेला आहे। जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल। इथे आपण 200 ग्राम पालकाचे पानं घेतलेले आहेत। एक छोटी जुडी पालक आहे। यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 इंच आलं घातलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं पाणी घालून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। आता ही पेस्ट देखील आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात। अर्धी वाटी यामध्ये आपण दही घातलेलं आहे। दही घालण्याच्या अगोदर फेटून घ्यायचं छान आणि मग घालायचं आहे। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। थोडं पाणी घालून याचं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। यामध्ये मी पालक वापरलेला आहे। तुमच्या आवडीची कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर हे पहा, थोडं पाणी घालून आपण याचं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे पहा, बॅटर एवढं घट्ट आहे। थोडंसं सैल असलं तरी काही हरकत नाही, कारण की आपण हे आणखी 10 मिनिट रेस्टसाठी ठेवणार आहोत। तर आपण हे 10 मिनिट रेस्टसाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात। चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत। 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत। कढीपत्ता घेतलेला आहे। 2 सुक्या लाल मिरच्या, 1 लिंबू, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। ओलं खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि फुटाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे, पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातली आहे। आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। छान असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे। जशी तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी आवडते त्यानुसार ग्राइंड करून घ्यायचं आहे। तडक्यासाठी इथे मी 1 पळी तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घातले। 2 सुक्या मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत। कढीपत्त्याची पानं घातली, मिक्स करून घ्यायचं। थोडंसं तळल्यानंतर हा तडका चटणीवरती टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा, इथे आपली एकदम मस्त अशी ही ओल्या नारळाची चटणी तयार आहे। बॅटर चेक करूयात। तर हे पहा, हे बॅटर आता थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालून थोडंसं याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। हे पहा, असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे। तर आता यामध्ये 1 चमचा छोटा चमच्याने इनो घातलेला आहे। याला मिक्स करून घेऊयात। तर हे पहा, आता इनो घातल्यानंतर याच्यावरती असे छोटे बबल्स येतात। हे बबल्स पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, एकदम मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरचे जे बबल्स आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत। इथे मी डोस्याचा पॅन गरम करून घेतला। यावरती तेल टाकून घेतलं। एक्स्ट्राचं तेल बाजूला काढून घ्यायचं। पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे थोडासा आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची। 1 ते 1.5 पळी बॅटर घेऊन अशा प्रकारे गोलाकारात पसरवून घ्यायचं। डोसा पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ह्याला 4 ते 5 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे। याच्या कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या, म्हणजे डोसा अगदी सहज निघतो। हे पहा, तर या साईडला थोडासा डोसा भाजलेला नाही आहे, त्यामुळं मी या साईडला छान असं भाजून घेतलं। त्यानंतर आपण हा काढून घेतलेला आहे। अगदी सहज निघतो, फक्त छान असा भाजू द्यायचा आणि मगच पलटी करायचा। तर पहा, खालून देखील छान असा भाजलेला आहे। हा डोसा एकाच साईडला भाजतात। आपण इथे सेट डोसे बनवलेले आहेत। याच पद्धतीने आपण इथे सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत। एकदम स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असे हे पालक सेट डोसे तयार आहेत। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असे हेल्दी डोसे नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। येणाऱ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। एक डोसा मी तुम्हाला इथे तोडून देखील दाखवलेला आहे। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।